इस्लामला मुळातच मूर्तीपूजा मान्य नाही, व्यक्तिपूजा सुद्धा इस्लामला मान्य नाही आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारे थडगी उभारणं, त्या थडग्यांची पूजा करणं हे सुद्धा इस्लामला मान्य नाही। तरीही अनेक ठिकाणी असे थडगी आणि अशाच प्रकारची बांधकामं होत आहेत आणि खास करून जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर हे सुद्धा विसरू नका की भारतातच मोठ्या प्रमाणामध्ये ही थडगी उभारली जात आहेत। इस्लामला हा अशा प्रकारे थडग्यांचा पसारा का मान्य नाही ते समजावतायत अभ्यासक सत्येन वेलणकर। आता कबरींना इस्लाममध्ये मान्यता नाहीये त्याचं पहिल्यांदा आपण प्रमाण किंवा त्याचा पुरावा पाहू। हजरत मुहम्मद पैगंबरांनी असं म्हटलेलं आहे की मेलेल्या माणसांच्या कबरींची उपासना स्थाने करू नयेत। आता याचा रेफरन्स काय आहे तर हदीस आहेत ज्या अधिकृत आणि सहीह मुसलमानांच्या दृष्टीने त्या आहेत। सहीह मुस्लिम 532, सहीह बुखारी 427, सहीह बुखारी 1330 आणि सहीह बुखारी 529 यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। यामध्ये हजरत मुहम्मद पैगंबर म्हणतात की मेलेल्या माणसांच्या कबरींची उपासना स्थाने करू नयेत, ते निषिद्ध आहे। त्याच्यानंतर औरंगजेब जो इस्लामचा कट्टर अनुयायी होता त्याचा कलिमात तय्यबात नावाचा पत्रांचा संग्रह आहे। त्या पत्रांच्या संग्रहात फारसी पृष्ठ क्रमांक 179 वरती असं म्हणलेलं आहे। आता मी फारसी आधी वाचतो। ते आहे जियारत ए कबूर ए नसा मकरू अस्त। याचा मराठी अर्थ असा आहे की मेलेल्या माणसाच्या कबरींवर दर्शनासाठी जाणे निषिद्ध आहे। आता हे मूळ इस्लाममध्ये अशा मेलेल्या माणसांच्या ज्या कबरीवर त्याच्यावर उपासना स्थानं करतात त्याच्या दर्शनाला जाणे किंवा त्याची उपासना करणे हे निषिद्ध आहे, हे स्पष्ट सांगितलेलं आहे। तरीही लोक का जातात तर कदाचित असं असेल की त्या निमित्ताने दुसऱ्या लोकांच्या जागा बळकवता येतात आणि धर्मप्रसार करता येतो असं मला वाटतं, त्यामुळे जात असतील।